लाओत्सेचा ताओबोध योगदास श्री जयगणेश जोशी यांचे प्रवचन. विपरीताचा महिमा. आपण भौतिक आणि आध्यात्मिक विरोधाभासाचा परिणाम पाहिला. आता या विरोधाभासामुळे निर्माण होत असलेल्या विपरीताचा महिमा जाणून घेऊया. लाओत्से ओवीत पुढे सांगतो की अरिष्ट भाग्यासाठी सावलीचा छानदार रस्ता असते आणि अरिष्ट छुपेपणाने भाग्यामागे लपलेले असते. याचा अंतिम परिणाम कोण जाणू शकतो? अरिष्ट आले की त्या मागोमाग दोन्ही बाजूला घनदाट वृक्षांच्या शीतल अशा सावलीतून आपण डौलात येत भाग्य उजळणार हे सुनिश्चित असते. तसेच त्या भाग्याचे विलोभनीय उपभोग घेत आहोत तोच त्यामागे छुपेपणाने लपलेले अरिष्ट डोके वर काढून येणार आहे हेही नक्की असते. यात काही कालावधीचा फरक होतो इतकेच, परंतु हे चुकत नाही. त्याच्या फटक्याचा वळ कधी पोटावर उमटतो तर कधी पाठीवर उमटतो इतकेच, परंतु वळ उमटणे चुकत नाही. हा विपरीताचा महिमा मोठा अजब आहे. लक्षात असू द्या की अरिष्टात भाग्य आणण्याची ताकद आहे, तसेच हेही लक्षात राहू द्या की भाग्यात अरिष्ट आणण्याची ताकद आहे. त्यामुळे अरिष्ट आले की हातपाय गाळून निराश होऊ नका. तसेच भाग्य उजळले की गगनाला हात टेकले अशा थाटात हुरळून जाऊ नका. हे विश्व द्वैतावर आधारित आहे. येथे सुखात दुःख आणण्याची कला दडलेली असते आणि दुःखात सुख आणण्याची कला लपलेली असते. त्यामुळे जेव्हा तुम्ही अरिष्ट किंवा दुःख पळवून लावता तेव्हा वस्तुतः तुम्ही भाग्य किंवा सुख पळवून लावत असता. तसेच जेव्हा तुम्ही भाग्याला किंवा सुखाला कवटाळून बसता तेव्हा तुम्ही वस्तुतः अरिष्टाला किंवा दुःखाला कवटाळून बसलेले असता. परंतु दुर्दैवाने हे लक्षात येत नाही. त्यामुळे माणूस सुखातून दुःखात आणि दुःखातून सुखात असा आट्यापाट्याचा खेळ खेळत जीवन न जगता तळ्यात की मळ्यात असे करत आयुष्य वाया घालवत असतो. मग माणूस भाग्य किंवा सुख टिकण्यासाठी आणि अरिष्ट किंवा दुःख नष्ट होण्यासाठी स्वतःचेच स्वतः प्रशासन तयार करतो. त्याचा उपयोग भाग्य किंवा सुख सुनियोजित उपभोगण्यासाठी आणि अरिष्ट किंवा दुःख सहन करण्यासाठी होतो. परंतु यामुळे माणूस अरिष्ट भाग्य किंवा सुखदुःख या अमंगल द्वैतामधून कधीही बाहेर होत नाही. यास्तव अरिष्ट आणि भाग्य किंवा सुख आणि दुःख अशा द्वैतात न जगता या सर्वाला साक्षी रहा. हीच याची एकमेव साधना आणि उपासना आहे. अरिष्ट आले तर त्याचे ते येईल आणि भाग्य देऊन जाईल. भाग्य आले तर तिचे ते येईल आणि अरिष्ट देऊन जाईल. आपल्याला काय त्याचे? आपण त्याची दखल घेऊ नये. आपण आपले जीवन जगत असावे, आत्मसेवेत रत असावे. लाओत्से सांगतो की माणूस भौतिकात इतका बहकला आहे की साक्षीत्वाने त्याला सहज जो कैवल्यानंद मिळत आहे तोही त्याला प्राप्त करवत नाही. तेव्हा भरकटू नका. जीवनाला साक्षी रहा. त्या योगे तुमच्यात आध्यात्मिक अनुशासन उतरेल. विपरीतातील भरकटणे. लाओत्से सांगतो की ते कसेही असो, कधीही सर्वसामान्य परिस्थिती असू शकत नाही. परंतु सर्वसामान्य परिस्थिती लगेचच दगाबाजीने पूर्वस्थितीला येते आणि जे चांगले असते ते अभद्र अशा पूर्वस्थितीला येते. अशा प्रकारे मनुष्यजात इतक्या थराला भरकटलेली आहे. हे मानवाचे विपरीतातील भरकटणे आहे. जी स्थिती तुमच्या दृष्टीने सर्वसामान्य असते आणि तुम्ही सुस्कारा टाकता की चला आता आरामात जीवन जगूया, तर लाओत्से सांगतो की तसे होणे अशक्य आहे. कोणतीही स्थिती कधीही स्थिर असू शकत नाही. ती सतत नियतीच्या मर्जीने आणि नियतीच्या नियमाप्रमाणे बदलत असते. निसर्ग त्याच्या नियमानुसार सतत बदलत असतो आणि त्याप्रमाणे तुम्हालाही तो नाचवत असतो. तुमच्या नियंत्रणाखाली काहीही नसते. अगदी तुम्ही स्वतःही तुमच्या नियंत्रणाखाली नाही. तुम्हाला नियतीच्या पुढे झुकावेच लागते. तुम्ही निसर्गाला टक्कर देऊ शकत नाही. विश्व सतत बदलत असते, ते कधीही टिकाऊ नसते. सतत बदलत असणे हा वैश्विक नियम आहे. हे भरकटणे सतत एका विपरीत टोकापासून दुसऱ्या विपरीत टोकाकडे होत असते. कडाक्याचा उन्हाळा होत असला की काही कालावधीत तुम्ही पावसाने न्हावून भिजून जाल.
आणि त्यानंतर कडाक्याच्या थंडीने गारठून जाल. हे कोणाच्याही नियंत्रणाखाली नाही. निसर्गात हे सर्व होत असते. त्याला नियती असे म्हणायचे. सर्वसामान्य मानव हे समजून न घेता सतत बदलत असलेल्या या विश्वात स्थैर्य आणण्याचा प्रयत्न करत असतो. तो एखाद्या गोष्टीने आकर्षित झाला की त्याचे सुख घेण्यासाठी तो प्रयत्न करतो. त्यात यशस्वीही होतो. या सुखाने हुरळून जाऊन तो ते सुख स्थिर करण्याचा प्रयत्न करतो आणि येथेच तो बहकतो. कारण येथे काहीही स्थिर नाही. त्याचे ते स्थिर असलेले वैश्विक नियमानुसार बदलते आणि ते मानवाला सहन होत नाही. तो दुःखी होतो. बदल अपरिहार्य आहे हे मानवाने जाणून घ्यायचे आहे. मानवाने या द्वंद्वाचा स्वीकार करून त्यात बदल होत असणार हे गृहीत धरून आपले जीवन जगायला पाहिजे. आपल्या मनाने काही टिकत नाही आणि आपल्या मर्जीने काहीही बदलत नाही हे त्याने ओळखले पाहिजे. निसर्गाला गृहीत धरून नियतीचे नियम स्वीकारून जो त्याच्या पलीकडे जाऊन त्या नियतीची मौज अनुभवतो, त्या नैसर्गिक लीलेचा आस्वाद घेतो, तो जीवन जिंकतो, जीवन जगतो. त्याला नैसर्गिक याचा अर्थ उमजतो. अशा प्रकारे जो साक्षी राहायला शिकतो त्याला वैश्विक नियम उमजतात. मग अशा नियतीमध्ये जीवन कसे जगायचे याचे त्याचे स्वतःचे असे एक अनुशासन आपोआप तयार होते. मग निसर्ग बदलला असे त्याला वाटत नाही. नियती विपरीताचा खेळ खेळत आहे असे त्याला वाटत नाही. हेच सर्वसामान्य आहे हे तो जाणतो. तो त्या बदलाचा नैसर्गिक आस्वाद घेतो. तो सुखदुःखाच्या पलीकडे जातो आणि सदा आनंदात असतो. हरि ओम.